हा धरायचा आणि बसायचा. हे आपण मासे पकडतोय, भ्रष्टाचाराचे मासे आहेत हे. मला पकड जरा हे. काय झालेलं आहे, प्रशासनाने काम केलेलं हे नवीन काम आहे, व्यवस्थित नाही केलेलं. तुम्ही बघू शकता इथे खड्डा झालेला आहे. हे ड्रेनेज जे आहे हे 100 वेळा 17 वेळा बदलायला लागतं. इथे इंजिनियर लोक जे आहेत, इंजिनियर लोकांना लाखो रुपये पगार देते प्रशासन, पण लोकांचा जीव घालवण्यासाठी देते का? म्हणून आपण हा भ्रष्टाचाराचा माशा इथं मासे पकडतोय भ्रष्टाचाराचे, कारण याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे जे ड्रेनेज आहे हे उतार झालेला आहे आणि इथं कोणाचाही अपघात होऊ शकते. पण लहान मुलं असतील, फॅमिली असेल, त्यांचा अपघात होऊ शकतो. इथं मोठ्या मोठ्या गाड्या जातात, ट्रक जातात, याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि समजा जर इथे जर गाडी चालवायची झाली तर तुम्हाला हे स्टिंग घेऊन गाडी चालवायला लागणार आहे, स्टिंग एनर्जी. कारण याच्यामध्ये सामान्य नागरिकांनी जर गाडी चालवली तर त्याचा अपघात होणे 100% अपघात होऊ शकते. आणि हे जे प्रशासनाने बनवलंय याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. याला परत दुरुस्त करावं ही मी प्रशासनाला मागणी करतो, अन्यथा आम्ही रास्ता रोको आंदोलन करू. कारण इथं जर तुम्ही बघू शकता की हा मोठा चौक आहे, आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी मधला चौक आहे हा. आणि ह्या चौकामध्ये मोठ्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत, आळंदी हायवे हा. इथं जर त्वरित दुरुस्ती नाही केली तर आम्ही आंदोलन करू हे प्रशासनाला विनंती करतो. कारण हे जे भ्रष्टाचाराचं काम झालंय याच्यामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे, ड्रेनेज तिरकं आहे, काम चुकीचं झालेलं आहे. म्हणजे इंजिनियर लोक करतात काय हा आमचा प्रश्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.